ससून मधल्या ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण आणि या प्रकरणी आता एक मोठा खुलासा करण्यात आलेला आहे। बाल न्याय मंडळाच्या परिसरात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। मकानदारनं अतुल घटकांबळेला 3 लाख रुपये दिले आणि ते सुद्धा बाल हक्क न्याय मंडळाच्या परिसरातच, अशी माहिती आता सूत्रांकडून कळतीये। 19 मेला बाल न्याय मंडळात अल्पवयीन आरोपी विरोधात सुनावणी सुरू असताना ही देवाणघेवाण झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। सीसीटीव्ही मध्ये संपूर्ण घटना चित्रित झाल्याची माहिती समोर आलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, काय हा सगळा प्रकार म्हणायचा? एकीकडे बाल न्याय मंडळामध्ये त्या अल्पवयीन मुलासंदर्भात सुनावणी आहे आणि त्याच बाल न्याय मंडळाच्या प्रिमायसेस मध्ये पैशांची देवाणघेवाण होते। सीसीटीव्ही मध्ये हे सगळा प्रकार कैद होतो, पण याविषयी मात्र बाल न्याय हक्क मंडळाच्या या सगळ्या सुनावणीत कुठेही गांभीर्यानं यावर बोललं जात नाही, निर्णय घेतला जात नाही। किंबहुना या सगळ्यामध्ये एक वाक्य फक्त जोडते, मला फडणवीसांच्या वक्तव्याची आठवण करून द्यायची आहे। तेव्हा देखील फडणवीस म्हणालेले होते, या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली तेव्हा बाल न्याय हक्क मंडळाच्या या सगळ्या भूमिकेवर त्यांनी शंका व्यक्त केलेली होती। त्यांनी हे सगळं प्रकरण गंभीर घेण्याचं म्हटलेलं होतं आणि आता एक वेगळाच प्रकार यातून समोर येतोय। नक्कीच, आणि हा सगळ्यात धक्कादायक प्रकार आहे। ज्यावेळेस 19 मेला या अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळामध्ये हजर करण्यात आलेलं होतं, अगदी त्याच दिवशी हा आर्थिक व्यवहार आहे तो अशफाक मकानदार आणि जो घटकांबळे आहे, जो ससून रुग्णालयामध्ये शिपाई या पदावरती काम करतो, या दोघांमध्ये हा सगळा आर्थिक व्यवहार झालेला आहे। जवळपास 3 लाख रुपयांची जी रक्कम आहे ती अशफाक मकानदार याने या अतुल घटकांबळेला दिलेली आहे। एका मोपेड गाडीमध्ये ही रक्कम तो घेऊन आलेला होता आणि याच बाल न्याय मंडळाच्या परिसरामध्ये ही रक्कम त्यांनी दिलेली आहे, अशी माहिती आता सूत्रांकडून देण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांनी या बाल न्याय मंडळातल्या परिसरातले जे सीसीटीव्ही आहेत त्या सगळ्यांची तपासणी केल्यानंतर ही सगळी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे आता ज्या वेळेस न्यायालयामध्ये ही माहिती देण्यात येईल त्यावेळेस या प्रकरणाचा सुद्धा यामध्ये पोलिसांकडून माहिती देण्यात येईल। या संपूर्ण प्रकरणातले जे DVR आणि सीसीटीव्ही फुटेज आहेत ते सुद्धा पोलिसांनी जप्त केलेले आहेत। पण अशफाक मकानदार हा जो व्यक्ती आहे तो एका राजकीय व्यक्ती जवळचा असल्याची सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे आता पोलीस या व्यक्तीपर्यंत पोहोचणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। तर दुसरीकडे विशाल अग्रवाल आणि अशफाक मकानदार यांचे सुद्धा संबंध असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे अशफाक मकानदार यांनी जे 3 लाख रुपयांची रक्कम या अतुल घटकांबळेला दिलेली आहे ती नेमकी कोणाच्या हस्ते किंवा कोणाच्या सांगण्यावरून दिलेली आहे याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय। पण ससून रुग्णालयामध्ये जे रक्त नमुने आहेत जे बदलण्यात आलेले होते त्या गुन्ह्यामध्ये काहीच दिवसांपूर्वी अशफाक मकानदार याला सुद्धा पोलिसांनी मुंबईमधून अटक केलेली होती आणि त्याच्या तपासामधून ही सगळी धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। आणि बाल न्याय मंडळाच्याच आवारात हा सगळा प्रकार घडल्यामुळे बाल न्याय मंडळाच्या सुरक्षितेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे बाल न्याय मंडळ सुद्धा या संशयाच्या भोवऱ्यात आलेला आहे। आपण पाहिलं की बाल न्याय मंडळाच्या ज्या सदस्यांनी जी भूमिका किंवा जी काही निकाल या अल्पवयीन मुलाच्या विरोधात दिलेला होता त्या संदर्भात सुद्धा त्यांनी समिती गठीत केलेली आहे, त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही। मात्र दुसरीकडे अशफाक मकानदार याने थेट याच परिसरामध्ये 3 लाख रुपयांची रक्कम आहे जी रोख स्वरूपामध्ये होती ती अतुल घटकांबळेला दिलेली आहे आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्यानंतर यामध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे याचा सुद्धा तपास पुणे पोलिसांकडून केला जातोय। निश्चित अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्याने अपडेट घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।